cricket.in या वाहिनीवरती ही स्पर्धा आपण कव्हर करतो। ज्या सध्याच्या घडीला ही स्पर्धा जे पाहत असतील त्यांना सुद्धा विनंती करेन, शुभम पाटील आणि अप्पा म्हात्रे यांचा सत्कार, अरबाज भाई आणि त्यांचे अमीर माडकर, त्याचवेळी तज्जू भाई यांच्या शुभ हाताने आपण करूया। मीर स्पोर्ट्सची खूप महत्त्वाची भूमिका शुभम पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळते। त्याचवेळी अप्पा म्हात्रे देखील या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्यांचं देखील मान सन्मान केला जातोय। महाराष्ट्राचं महावस्त्र अर्थात माईची उबदार शॉल, 4 षटकाचा सामना आपल्याला पाहायला मिळेल। 5 का 4 षटकाचा इथे सन्मान केला जातोय। अप्पा म्हात्रे यांचा आपण सन्मान करतोय। महाराष्ट्राचं महावस्त्र माईची उबदार शाल, त्याचवेळी प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन हा सन्मान केला जातोय। शुभम पाटील सरांचा सन्मान नौशाद कतीर आणि त्यांच्या समवेत मोहसिन खर्जीकर यांच्या शुभ हाताने आपण हा शुभम पाटील सरांचा सन्मान करतोय। 4 षटकाची लढत का? यस, लेट्स प्ले। 5 फायनली डिसिजन हा 5 षटकाचा सामना, परंतु आयोजकांच्या माहितीनुसार सामना हा फास्ट घ्यायचा आहे। शुभम पाटील सरांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय। 30 मिनिटाचा तुम्हाला टायमिंग मिळेल 5 षटकासाठी आणि त्या वेळेवरती तुम्ही हा खेळ खेळायचा आहे। यावेळी सुद्धा सुंदर चेंडू टाकला गेला, त्यानंतर धावफलक देखील ओपन झालेला आपल्याला पाहायला मिळत नाहीये। दोन डॉट स्वरूपाचे चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाले। गोलंदाजीवरती आपण जसं पाहिलं तर रोह्याचा सुलतान, रोहा एक्सप्रेस सलमान सिद्दीक मैदानाच्या आतमध्ये स्ट्राइक एंड वरती अर्सलन आपण पाहतोय, त्याच्या साथीला अकीब आपण पाहतोय। अर्सलन स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय, त्याच्या साथीला अकीब मैदानाच्या आतमध्ये जो पाठच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हकदार राहिला। खूप चांगली फलंदाजी, शेवटच्या मोक्याच्या क्षणी खूप चांगली गोलंदाजी केली त्यानं आणि तो ठरला मॅन ऑफ द मॅचचा हकदार। पुढचा बॉल, तिसरा बॉल। ओ यावेळेस मोठा फटका, एलिव्हेशन मिळालं नाहीये, झेल सुटलाय। या क्षणी तुम्ही झेल सोडू शकत नाहीयेत। कुशल मुवमेंटची मॅच, सेमीफायनलची लढत, इथे तुम्हाला स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो प्रयत्न करावा लागेल। संघर्षाच्या मैदानामध्ये तुम्ही संघर्ष करत असताना खूप चांगली गोलंदाजी होते, त्याला साथ देणं खूप गरजेचं आहे। सलमान सिद्दीक अगदी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय। त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फंबल होत असताना आपल्याला पाहायला मिळालं, क्षेत्ररक्षक त्यानं कॅच सोडली, त्यानंतरची एक धाव आपल्याला पाहायला मिळाली। अकीब मोठा फटका मिड विकेट रिजन मध्ये, चेंडू सीमारेषा पार, आदित्य बिल्डर्स अँड डेव्हलपरचा येतोय हा चेंडू। चार धावाला एकंदरीत 5 या आकड्यावरती ती धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे। मैदानाच्या आतमध्ये शेवटचा बॉल येणं बाकी, पाठची कॅच घेतली असती तर समीकरण वेगळं पाहायला मिळालं होतं, परंतु ते काय घडेल यावेळेस सुद्धा पुन्हा मोठा हल्ला, चेंडू सीमारेषावर षटकार। थँक्यू डीसी।
षटकार आला, धावफलकावरती धावा 11 या आकड्यावरती. या स्पर्धेचा जर का हिरो बनायचा असेल, या स्पर्धेचा डायरेक्टर बनायचा असेल, परंतु प्रथम ऍक्टरची भूमिका तुम्हाला चांगली करावी लागेल आणि तो ऍक्टर या स्पर्धेचा कोण ठरेल हे देखील आपल्याला पाहावं लागेल. नगरसेवक अजितजी मोरे सरांचं देखील या स्पर्धेमध्ये आगमन झालंय. सर या व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हा. नगरसेवक रोहा नगर परिषद अजितजी मोरे सरांचं देखील या स्पर्धेमध्ये आणि यावेळेस फर्निचर ड्रेसट्रॉय फलंदाज गॉन. थँक्यू टीचे अजितजी मोरे सरांचं या स्पर्धेमध्ये आगमन झालंय. रोहा अष्टमी नगर परिषदचे नगरसेवक तुम्हा आम्हा सर्वांच्या भेटीस येत पाहायला मिळत आहेत. कोणताही खेळ असो आणि त्या खेळावरती फार प्रेम करणारे एक लाडके व्यक्तिमत्व अजितजी मोरे सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्रिकेट असो, खो खो असो, कबड्डी असो, या साऱ्या गोष्टी त्यांच्या माध्यमातून खूप आवडीच्या आपल्याला नेहमी पाहायला मिळत आहेत. आणि या तालुक्याला, या रोहा शहराला मिळालेलं एक लाडकं नेतृत्व आज नगरसेवकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला नेहमी चांगलं कामकाज करत असताना अजितजी मोरे सरांना आपण पाहिलं. सर तुम्ही आलात या स्पर्धेमध्ये, खूप चांगली शोभा वाढवली, त्याबद्दल आम्ही आयोजकांच्या वतीने खूप सारं धन्यवाद आणि स्वागत करतो तुमचं. मैदानाच्या आतमध्ये वळूया दुसऱ्या षटकासाठी. उझैफा यावेळेस मोठा फटका स्वेल लेगरीजांच्या डोक्यावरून चेंडू फरार. येतोय हा शो व्हाईट लॉन्ड्रीचा षटकार. पहिल्याच बॉल वरती विकेट, त्यानंतर षटकार. 17 धावा. उझप्पा फुल टॉस पद्धतीचा बॉल. रियाजभाई शेट्टे सरांचं देखील या स्पर्धेमध्ये आगमन झालंय. सर तुम्ही आलात, या स्पर्धेचे शोभा वाढवलीत, त्याबद्दल पुण्याच्या एकदा हृदयाच्या अंतकरणापासून सहर्ष मनपूर्वक स्वागत करूया. की म्हटलं जातं स्वागत करूया सकल जनांचे, उपस्थित साऱ्या पाहुण्यांचे. ओहो यावेळेस सुद्धा मोठा फटका. वाह भाई वाह, किरीस का सुनेगा क्या किरीस का षटकार. षटकार आला, धावफलकावरती धावा 27 या आकड्यावरती. षटकार आला, त्यानंतर धावफलक हे 27 आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. पुढचा बॉल उझप्पा. ओ वन नॉट वेग. वाह भाई वाह. उझप्पा म्हटलं की हँडसम पर्सनॅलिटी आणि खेळ, बॅटिंग असो वा बॉलिंग असो, अगदी आजचा दिवस त्यानं देखील गाजवला. परंतु सध्याच्या घडीला त्याच्यावरती खूप मोठा मार पडतोय, खूप मोठे हल्ले केले जात आहेत. या हल्ल्यांवरती तुम्हाला ढालीचा वापर हा करावाच लागेल. परंतु तलवार पुन्हा एकदा फिरली, चेंडू सीमारेषा पार. चमकार. अनिकेत भाई तटकरे पुरस्कृत रोहा अष्टमी मोहल्ला चॅम्पियन लीग 2026 पर्व पहिले. आणि या पहिल्या पर्वाचा किल्ला जर का तुम्हाला लढायचा असेल तर तुम्हाला ती दहशत मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. तो मावळ्याचा पराक्रम, तो सेनापतीचा पराक्रम मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. आणि तो अकीब करेल का, तो उझाप्पा करेल का, हे देखील पाहावं लागेल. तिसऱ्या षटकासाठी सलमान
सिद्दीक लीडिंग एज, कॅच सुटले की मॅच सुटले. हा हा हा, ही कॅच नाही मित्रांनो, ही मॅच आहे. कारण अकीब सारख्या खेळाडूचा झेल सोडलं कुठेतरी तुम्हाला अंगलटी येईल यात मात्र तीळ शंका नाहीये. त्याचं महत्वाचं कारण पाठच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा हकदार तो देखील राहिला होता. त्याचा देखील खेळ चांगल्या पद्धतीनं पाहायला मिळाला होता. मावळ्यांची साथ मिळत नाहीये सेनापतीला. पुढचा बॉल पुन्हा एकदा लीडिंग एज, पुन्हा एकदा विकेटचा पतन. फलंदाज गो 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 बॅक. थँक्यू. मोठा गडी तंबूच्या आसऱ्याला परतलाय. जो काटा आपल्याला काढायचा होता तो काटा काट्यानेच काढला आणि त्यानंतर चौथ्या क्रमांकावरती तन्वीर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. संघाचा महत्वाचा खेळाडू, संघाचा तारणहार मैदानाच्या बाहेर, त्यानंतर तन्वीर मैदानाच्या आतमध्ये. संघाचा सरसेनापती सलमान सिद्दीक मैदानाच्या आतमध्ये आग ओकणारी गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये झेल सुटलाय. हो, काय घडतंय? जिथे एकही धाव नव्हती तिथे 3 धावा आल्यात. ज्या वेळेस संध्याकाळच्या सत्रामध्ये तुम्ही घरी जाल ना त्यावेळेस एक गोष्टीचा नक्की विचार कराल की जर ती कॅच मी घेतली असती तर. परंतु क्रिकेटला जर तरला महत्व दिलं जात नाहीये. कारण क्रिकेट म्हटलं ना की आम्ही समालोचक, आयोजक असतील, त्याच वेळी मान्यवर असतील आणि क्रीडा रसिक असतील हेच सांगू शकतायत की जर अनंतर काय घडलं असतं. परंतु खेळत असताना 11 खेळाडूंना ते प्राधान्य दिलं जात नाहीये. ओ, पन्नाट वेग नियंत्रण थोडस बिघडलं. ऑफ स्टंप थोडासा बाहेर आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर धावसंख्या 35 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. रोह्याचा सुलतान मैदानाच्या आतमध्ये अगदी बंदुकीमधून निघावी गोळी या वेगानं तो गोलंदाजी करतोय. पाठच्या 5 वर्षाचा सलमान सिद्दीक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला आत्ता मात्र पाहायला मिळतोय. तो देखील म्हणतोय की विझलो जरी आज मी, हा माझा अंत नाही. पेटेल उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत देखील नाहीये. कारण माझ्या संघर्षाच्या काळात ज्यांनी ज्यांनी माझ्यावरती टीका केली त्यांना मी सांगतोय, मी लढतोय, मी घडतोय, मी पुन्हा एकदा येईन या उद्देशानं तो मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. षटकातील 5वा बॉल. बन्नाट वेग, एलिव्हेशन मिळालं नाहीये चेंडूला. कॅच सुटलाय. या सामन्यातला आतापर्यंतचा 3रा झेल आणि तो देखील सलमान सिद्दीकच्याच गोलंदाजीवरती आपल्याला पाहायला मिळतोय. सलमान स्वतःवरतीच नाराज आहे. कारण संघाचा नेता चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय परंतु त्याला तितकीशी चांगली साथ मिळत नाहीये. ते म्हटलं जातं की नुसता उमेदवार होऊन फायदा नाहीये, ते त्याचे पाठीराखे असतात ते देखील खूप महत्वाचे असतात. त्यानंतर एखादी स्पर्धा आपण जिंकतो, एखादा विश्वास आपण जिंकतो, तो प्रयत्न सातत्याने सरसेनापतीच्या माध्यमातून केला जातो. यावेळेस मोठा हल्ला, एलिव्हेशन मिळालं का? हो, मिळालंय. कारण मी फटकाच तसा मारलाय. षटकार. धावफलकावरती धावा 41 या आकड्यावरती आदिल सध्याच्या घडीला
26 वरती 8 चेंडू स्पेस केले, 26 वरती तो खेळतोय. नसीमजी महाडकर यांचं देखील या स्पर्धेमध्ये आगमन झालंय. सरांना देखील विनंती करतो या आपण व्यासपीठावरती येऊन असं नसतं व्हायचं आहे. या क्रिकेटच्या आयुष्यामध्ये, या क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये तुम्हाला अनेक अडचणी येतील. या अडचणीवर, संकटांवर मात करायची ताकद ही तुमच्यामध्ये असली पाहिजे आणि तुमच्यामध्ये असलेलं सामर्थ्य आज संघासाठी झोकून द्यायचं आहे. आज संघाला सांगायचं आहे मी माझ्या आयुष्यातली, क्रिकेटच्या दुनियेतली सर्वात मोठी लढाई लढण्यासाठी तयार आहे आणि तीच लढाई करण्यासाठी अमीन मैदानाच्या आतमध्ये. अमीन तुलवे आपल्या बोटांवरची जादू दाखवतोय. अगदी कोणताही वेग नाही आहे त्याच्याकडे, परंतु त्यावरती असलेलं नियंत्रण, मग अगदी गोल्ड वरती पडणारा टप्पा, ह्या गोष्टी आपण त्याच्या हातामधून पाहिला. अमीन म्हटला की या स्पर्धेतला सर्वाधिक महागडा खेळाडू तो मैदानाच्या आतमध्ये तब्बल 21,000 पॉइंट वरती त्याला घेतलं गेलं. एक धाव लेग बायच्या माध्यमातून. बॅट कट आहे का सर? यस, बॅट कट आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या 1 ने वाढली. धावफलक 42. नसीमजी साहेबांचं देखील या स्पर्धेमध्ये आगमन झालंय. सर तुमचं देखील या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. ओ काय घडेल, वा वाय वा, या बॉल वरती ठोकलाय षटकार. बॉल नावाच्या अप्सरेकडे बघत बघत बघतच राहावं या पद्धतीनं त्यानं षटकार ठोकलाय. पुढचा बॉल. यावेळेस मोठा फटका. मिडॉनच्या क्षेत्रामध्ये प्रोटेक्शन त्या ठिकाणी तैनात करण्यात आलंय. एक धाव घेतली गेली. धावसंख्या 49 या आकड्यावरती, जिथे चौथं षटक आपण अमीनला पाहतोय. काय फलंदाजी होते, काय गोलंदाजी होते. कुणीही हार मानायला तयार नाहीये, कारण हार मानायची नाही. या स्पर्धेचा चॅम्पियन आम्हाला देखील व्हायचा आहे. ओ पण नाटपीक. अगदी पाहिलं ना तर चांगल्या पद्धतीने गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. षटकातील शेवटचा अंतिम बॉल अमीन टाकतोय. अमीन तुलवे म्हटलं की रोहेकरांचा हँडसम बॉय. अगदी असं वाटतं ना की बऱ्याच वर्षाचा अनुभव त्याच्या देखील क्रिकेटच्या कारकिर्दीत पाहायला मिळाला होता. एक्स्ट्रा कव्हर नाही, यावेळेस बॅक टू द बॉलर. षटकार. थँक्यू. 4 षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती धावा 55 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचं स्लॉगवरचं षटक कुणाच्या हातात, कुणावरती ती जबाबदारी. शेवटचं अंतिम षटक. इम्तियाज मैदानाच्या आतमध्ये लेजेंडरी खेळाडू म्हणून सातत्याने त्याची देखील ओळख आपल्याला पाहायला मिळते. शेवटचं षटक कशा पद्धतीने टाकणार, स्ट्राईक साठी आपण पाहतोय. अदिल तो 35 वरती खेळतोय. पहिलाच बॉल खोदून काढलाय. काय घडेल यावेळेस? सुंदर झेल टिपलाय, झेल संपलाय. आदिलचा खेळ. फलंदाज गौन. एखादा जर
डिप्रेशन मध्ये असेल ना तर त्यांनी या स्पर्धेमध्ये या आणि या स्पर्धेच्या वातावरणामध्ये बसा. सगळं टेन्शन तुमचं दूर होईल यात मात्र तीळ शंका नाही आहे. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये इथे सारे टेन्शन बाजूला ठेवून आम्ही मैदानाच्या आतमध्ये येतो. काही जॉब देखील आजच्या दिवसासाठी सोडले आणि ते मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. या धावपळीच्या युगामध्ये क्रिकेटला वेळ देण्याचं महत्त्व त्याने सुद्धा दाखवलं. पुढचा बॉल खोदून काढलाय, पुन्हा एकदा ब्रेकर बॉल टाकण्यात आला. इम्तियाज गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये हुझाप्पा मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. तो नॉन स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंड वरती तन्वीरला आपण पाहतोय. स्टँडच्या पाठीमागे सलमान सिद्दीक क्लोज किपिंग. हो, यावेळेस फाईन लेग रिजन मध्ये स्वेलेगच्या दिशेनं हा चेंडू फंबल झाला. खूप चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. त्यानंतरच्या 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. धावसंख्या 2 ने वाढेल. धावफलक 58 या आकड्यावरती. याच साठी केला होता टास की हा शेवटचा दिस गोड व्हावा. आज अष्टमी मोहल्ला या विभागानं पाहिलेलं गोड स्वप्न त्याच वेळी मुजुब बॉईज संघ आपण जर आला असाल तर आपण आल्याची रिपोर्टिंग करायची आहे. कालच्या दिवसातला फायनलिस्ट म्हणजे फायनलचा सामना जो संघ खेळेल तो संघ जर आपण आला असाल तर या आपण रिपोर्टिंग करायची आहे. पुढचा बॉल यावेळेस हल्ला चढवलाय परंतु एलिव्हेशन मिळालं देखील आहे. टोकलाय षटकार. चंगड्या बोले, आवाज येऊ दे, आवाज. चंगड्या बोले. पुढचा बॉल यावेळेस सुद्धा स्मॅश केलाय. कार्पेटच्या आधारावरती दणदण करत खूप चांगले क्षेत्ररक्षण त्याचा फायदा घेत असताना रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगलं पाहायला मिळालं. त्यानंतरची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 67. तज्जुभाई यांचे वडील येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. अर्थात निसालभाईची डबेर यांचं शुभ आगमन या स्पर्धेमध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळालंय. आज क्रिकेटवरचं प्रेम खूप आपल्याला पाहायला मिळालं. लेजेंडरी खेळाडू म्हणून सातत्याने त्यांची देखील ओळख आपण पाहिली. आज वयाच्या 60वी उलटली तरी देखील क्रिकेटवरती अफाट असं प्रेम तुम्हा आम्हा सर्वांना पाहायला मिळालं. यावेळी सुद्धा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्मॅश केलाय. बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळालं. त्यानंतरची एक धाव, त्यानंतर दुसरी धाव देखील घेतली गेली. तिसऱ्या धावेसाठी परत आलेत परंतु रनआउटच्या माध्यमातून बाद झाले. एकंदरीत पूर्वार्धाचा खेळ देखील मैदानाच्या आतमध्ये संपला. धावफलकावरती धावा 70 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. 70 अशी धावसंख्या पूर्वार्धाच्या खेळामध्ये पाहायला मिळाली. उत्तरार्धाच्या खेळामध्ये काय बिघडेल, काय घडेल हे आपण पाहणार आहोत. मायक्रोफोन वरती जोडले जातील किशोरजी कोकरे सरांचा आवाज आपण पाहणार आहोत. धन्यवाद. निसारभाई डबीर यांचा सत्कार आपण या ठिकाणी करतो. कादिरभाई यांच्या शुभ हाताने आपण हा सन्मान करतोय. आदरणीय सन्माननीय निसारभाई डबीर यांचा या ठिकाणी मान सन्मान केला जातोय. या महाराष्ट्राचं जपलेलं लाईव्ह थोडंसं फोकस केलं ऑलरेडी त्यांनी. महाराष्ट्राचं महावस्त्र, मायेची उबदार शाल आणि प्रेमापोटी असलेलं हे पुष्पगुच्छ देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. तज्जुभाई डबीर यांचे पिताश्री. ओर टू कम बॉक्स.
माननीय आमदार अनिकेत भाई तटकरे यांच्या माध्यमातून आपल्या भेटीला आलेली आपल्याच मोहल्ल्यातील सर्वाधिक लोकप्रिय स्पर्धा रोहा अष्टमी मोहल्ला चॅम्पियन्स लीग 2026 हे पहिलं पर्व, दुसरा दिवस, अंतिम दिवस, सेमीफायनल नंबर 2 आपल्या भेटीला येत असताना पाहायला मिळाली आहे. एका बाजूला अरबाज 11च्या विरोधामध्ये दोस्ती ग्रुप या दोन संघादरम्यान ही लढत आपल्याला पाहायला मिळते. पहिला पूर्वार्ध संपलाय. पहिल्या पूर्वार्धामध्ये 70 धाबा बनवल्या गेल्या, 71चं टार्गेट सेट केलंय. धावांचा पटला करण्यासाठी आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सलमान आणि साथीला सूरज हे एस्पॅक्टर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तन्वीर वरती विश्वास दाखवला गेला. पहिल्या षटकामध्ये त्याला इन्व्हाइट केलं गेलंय. याआधी अरबाज 11ला दोस्ती ग्रुपनं लीग फॉर्मॅट मध्ये हरवलं होतं. आता एकमेकाच्या विरोधामध्ये अस्तित्वाची लढाई खेळत असताना सलमानच्या विरोधामध्ये अकीब हे बॅटल रंगत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. पहिलाच बॉल, खोलवर टप्पाचा परफेक्ट यॉर्कर, ब्रह्मास्त्र मैदानाच्या आतमध्ये तन्वीरच्या माध्यमातून काढला गेलाय. बॉलला थांबवलंय सलमाननं. पहिलाच बॉलवरती आक्रमक रवैया तो धारण करत नाहीये. थांबून खेळायचे मैदानाच्या आतमध्ये या अनुषंगानं तो बॅटिंग करतोय. पहिलाच बॉल, यॉर्कर, त्याला थांबवलं. कोणत्याही स्वरूपाची धाव घेतली गेली नाहीये. डॉट बॉलनं या डावाला सुरुवात झाली आहे. सलमान तयार, समोर तन्वीर. स्लॉट मध्ये बॉल लांब लांब लांब, सलमानच्या बॅटमधनं हा लॉंग अँड स्ट्रॉंग येतोय षटकार. सलमान याच्या बॅटमधनं हा षटकार पाहायला मिळाला. अगदी स्लॉट मध्ये पुढ्यामध्ये टाकलं तर बॅटरला आमंत्रण दिलं होतं. आमंत्रण स्वीकारलंय बॅटर सलमाननं आणि ठोकलाय षटकार. यावेळेस कट करायचं होतं, गतीचा वापर करायचा होता. बॅट तर चालवली, बॉलचा संपर्क होणार नाहीये. डॉट बॉल पाहायला मिळाला. षटकाराचं उत्तर डॉट बॉलनं मैदानाच्या आतमध्ये दिलं तन्वीर गोलंदाजानं. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 3 बॉलमध्ये 6 धावा. धाव फलकावरती आहेत. 71चा विशाल महाकाय लक्ष्याचा पाठलाग करायचा. सलमान सिद्दीकी मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग या संपूर्ण स्पर्धेमध्ये करत असताना पाहायला मिळाला. याही वेळेला समोरचा बॉल समोर खेळलेत. लॉंग ऑन खाली क्षेत्रावरती अधिराज्य गाजवलाय. सलमाननं ठोकलाय चौकार. थँक्यू. त्याच वेळेला सन्माननीय मौलाजी शेख साहेब यांचा देखील शुभागमन झालाय. त्यांना देखील विनंती आहे की आपण देखील मंचावरती आपलं देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आहे. यावेळेसचा बॉल टप्पा पडला. गोल्डन स्पॉटवर उसळी घेतली आहे. विकेट किपरचा वैध बॉल न घेतला. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. डॉट बॉलच्या मदतीनं धावफलक थांबलाय. 10 धावा धावफलकावरती आहेत. एका बाजूने फटके चालू आहेत तर एका बाजूने तन्वीर डॉट बॉल देखील हातळत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. 5 बॉलचा खेळ झालाय. 10 धावा धावफलकावरती आहेत. सलमान षटकार चौकाराच्या मदतीनं सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. दुसऱ्या मॅच मध्ये खेळला. 28 योगदान दिलं होतं 8 बॉल मध्ये. तो सलमान मैदानाच्या आतमध्ये रोहाचा सुलतान थांबणार नाही. या वेळेला लॉंग ऑफ क्लिअर करत असताना सलमानचा हा तडका बॉल सीमा पार येतोय षटकार. त्याच वेळेला सन्माननीय उपस्थित मान्यवर सन्माननीय मौलाजी शेख साहेब यांचा देखील शुभागमन होतं.
वेलकम साहेब, आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. याच विभागातील एक नामवंत व्यक्तिमत्व म्हणून नेहमी मौलाजी शेख साहेब यांच्याकडे पाहिलं गेलं आणि त्यांची देखील उपस्थिती या स्पर्धेदरम्यान आपल्याला पाहायला मिळते. त्यांचा देखील मान सन्मान आपण करूयात. मी कादिरभाई रोगे यांना विनंती करतो की आपण आणि तजुभाई आपणास विनंती करतो की आपण आपल्या शुभातानं हा मान सन्मान करायचा आहे. मेहरान आपल्यास देखील विनंती की आपण देखील जॉईन व्हा. आपल्या शुभातानं हा मान सन्मान आपण करूयात. पहिला षटक संपलाय. 16 धाबा धाव फलकावरती. रिहान गोलंदाजी मागवरती पाहायला मिळाल्या. कॅमेरामॅन स्टेज कव्हर करा. या प्रमुख अतिथी मंचावरती आपण यथोचित मान सन्मान करीत आहोत. सन्माननीय मौलाजी शेख साहेब, आपल्याच मोहल्ल्यातील एक नामवंत व्यक्तिमत्व, ज्यांच्या माध्यमातून नेहमी प्रत्येक युवकाच्या पाठीशी राहणारे व्यक्तिमत्व, त्यांचा मान सन्मान आयोजकांच्या वतीने केला जातोय. धन्यवाद साहेब, आपण आलात, आपला मोलाचा वेळ दिला त्या स्पर्धेला, त्याबद्दल आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक आभार. मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय? पहिल्याच बॉलवरती रिहानचा सिंगल येत असताना पाहायला मिळाली. सूरजला माहिती आहे सलमान जोवर मैदानाच्या आतमध्ये आहे ना, तोवर सलमानला जास्तीचा वेळ स्ट्रायकर एंडवरती ठेवायचा आहे. जर सलमान जास्त वेळ स्ट्रायकर एंडवरती राहिला तर या धावांचा देखील अगदी सहज तो पाठलाग करू शकतोय. रोहाचा सुलतान आहे, रोहाचा आयकॉन खेळाडू सध्याचा घडीला मैदानाच्या आतमध्ये. रोहा तालुक्यातील प्रत्येक खेळाडूचा गळ्यातील ताईत बनलेला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सलमान सिद्दीक. जितका वेग तितकीच बॅटिंग मध्ये धार, तो सलमान सिद्दीक मैदानाच्या आतमध्ये. बॅकफुटला गेला, अडबा बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला, बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. रियान थांबवतोय. सलमान रुपी वादळ मैदानाच्या आतमध्ये शांत ठेवतोय. रियान देखील आजच्या दिवसामध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. त्याच वेळेला सन्माननीय दिलदारजी नाडकर साहेब, आपणास देखील विनंती आहे की आपण देखील मंचावरती, आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. पुढे सरसावलं, स्टिप आउट केलं, बराचसा बाहेर बॉल हतळलाय. ऑफ स्टिकला मिस करणारा हा बॉल रिहानचा. पंच निलेश मस्कर सरांनी दर्शवलाय की हा व्हाईट बॉल आहे. अवांतरी धाव आले. अवांतरी धावेच्या मदतीनं 18 धावा धाव फलकावरती आतापर्यंत पाहायला मिळाला. दिलदारजी नाडकर साहेब आणि महिनूजी सिद्दीक साहेब यांना विनंती आहे की आपण देखील मंचावरती, आपलं देखील स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. रिहानचा आणखीन एक चांगल्या धाटणीचा चेंडू पाहायला मिळाला. धावा थांबवतोय रिहान. मैदानाच्या आतमध्ये हार मानायला तयार नाहीये. चांगली गोलंदाजी करत असताना पाहायला मिळाला. यावेळेस सभाव बॅकफुटला गेले, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका मिस टाइम आहे. फिल्डर बॉलचा खाली येत असताना थोडेसे दूरवरती राहिलेले पाहायला मिळाले. एक सिंगल आले. एका सिंगलचा मदतीनं धावफलक पुढे सरकले. 19 धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये 16 आल्या, परंतु षटक क्रमांक 2 मध्ये रिहान धावा खर्च करायला तयार नाहीये. पहिला मॅचचा हिरो रिहान राहिले होते. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. धावा देखील त्याच्या बॅटमधून आल्या होत्या. तेच रिहान सध्याच्या घडीला बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. धावा थांबवत आहेत, संघासाठी महत्वाची कामगिरी करतायत. यावेळेस बॉल समोर होता सूरजच्या. सूरज प्रजापतीचा हवार, बॉल सीमा रेषेच्या पार येतोय. आदमदार षटकार. थँक्यू. षटकार ठोकलाय सूरजनं. लो फुल टॉस बॉल समोर खेळला. ड्राईव्ह करत असताना बॅटर पाहायला मिळाला. बॅट फिल्डर आहे डीप मध्ये, डीप कव्हर मध्ये पाहायला मिळाले. चांगली फिल्डिंग. एक सिंगल आले. षटक क्रमांक 2 समाप्तीचा इशारा निलेश मस्कर सरांचा आला. 12 बॉलचा खेळ झाला. धावफलकावरती धावा 26 अंकावरती आहेत. 18 बॉलचा खेळ बाकी आणि 18 बॉल मध्ये जिंकण्यासाठी अजून देखील आवश्यकता 45 धावेची आवश्यकता. त्याच वेळेला जर आमच्याकडून कोणत्याही मान्यवरांचं नाव घेणं राहून गेलं असेल तर आपण देखील या मैदानामधून थेट मंचावरती आपली देखील बसण्याची व्यवस्था केली जाते. त्याच वेळेला सन्माननीय अकीबजी येरुणकर साहेब यांचं देखील शुभागमन होत आहे. या साहेब आपण देखील व्यासपीठावरती आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चला स्पीडअप घ्या.
फायनल देखील आपल्याला की जास्त षटकांची खेळवायची आहे. षटक क्रमांक 3 मध्ये साहिल शेटे गोलंदाजी मार्कवरती आला, त्याच्यासाठी कॅश प्राइज झालं. विकेटची हॅट्रिक जर घेतली तर फिरोजी डांगे साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. फिरोजी डांगे साहेब आल्यात आणि सध्या बक्षिसांची खैरात करत असताना मैदानामध्ये पाहायला मिळाले साहिल आहेत गोलंदाजी मार्कवरती. षटक क्रमांक 3 मध्ये ते गोलंदाजीला आलेत. सूरज हाफ ट्रॅकर बॉल दिशेवरती अगदी योग्य डिरेक्ट हिट. काय काम केलं अकीपनं मैदानाच्या आतमध्ये. एक मोठा मासा गळाला लागलाय. धावबादच्या स्वरूपामध्ये सलमान बाद झालाय. महत्वाचा बॅटर सलमान बॅक टू द डगआउट. थँक्यू. विकेटचं पतंग झालंय. धावबादच्या स्वरूपामध्ये सलमान नावाचं वादळ मैदानाच्या बाहेर गेलंय. साहिलला पहिलाच बॉल असा टाकला की धावबाद व्हावं लागले सलमानला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ज्या नावाची चर्चा आज संपूर्ण दिवसामध्ये झाली आहे, कन्सिस्टन्सी सातत्य ज्यानं आपल्या खेळीमध्ये ठेवलंय, तो संघाचा महत्वाचा खेळाडू हुझेफा मैदानाच्या आतमध्ये. यावेळेचा बॉल खूप सारा बाहेर आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा इथे असताना पाहायला मिळाला. आणखीन एकदा धावाची नामी संधी. पॉपिंग क्रीज मध्ये हुझेफा पोहोचलेत. त्याच वेळेला दहावीर चषकाचे जनक, दहावीर चषकाचे अध्यक्ष सन्माननीय तुषारजी शिंदे साहेब, आपणास देखील विनंती आहे की आपण देखील मंचावरती या. आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. क्रिकेट वरती प्रेम करणारं दिलदार दानशूर व्यक्तिमत्व, त्याच वेळेला क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती क्रिकेटच्या पटलावरील एक असं मास्टर माइंड नेतृत्व यांचं शुभ आगमन होत असताना पाहायला मिळालंय. दहावीर चषक तब्बल 14 वर्ष ज्यांच्या माध्यमातून अगदी यशस्वीरित्या पूर्ण केला गेला. क्रिकेटमध्ये सर्वप्रथम रोह्यामध्ये कोणतं फॉर्मॅट आलं तर ते तुषार शिंदे आणतात आणि अगदी त्यांचंच प्रत्येक स्पर्धेमध्ये कॉपी केलेलं आपल्याला पाहायला मिळत असे. सगळ्यांचंच लाडकं नेतृत्व सन्माननीय जीटी स्पोर्ट्सचे सर्वा तुषारजी शिंदे साहेब यांचं शुभ आगमन होतं. वेलकम. आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिकाचं स्वागत आहे. जिथे क्रिकेट आहे तिथे तुषारबाई नाही असं होऊ शकत नाही, आणि जिथे तज्जूबाई आहे तिथे तुषारबाई शिंदे असतील नसतील असं पण होऊ शकत नाही. तुषारबाई आहे तो तज्जूबाई आहे. सन्माननीय सगळ्यांच्या लाडके लोकप्रिय असे क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती अगदी सगळ्यांच्याच गळ्यातील ताईत असणारे ग्रामीण विभागातील खेळाडूंना मोठ्या प्लॅटफॉर्म वरती आणणार आदरणीय तुषारजी शिंदे साहेबांचं शुभ आगमन होत असताना पाहायला मिळालं. वेलकम. आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सौजी सिद्दीक आणि अबराजी शेटे साहेब, आपणास देखील विनंती आहे की आपण देखील मंचावरती यायचं आहे. धावफलकाकडे नजर मारूया. धावफलकावरती धावा 34 अंकावरती. साहिलनं आतापर्यंत चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली आहे. 4 बॉल त्याने या षटकामध्ये हाताळलेत. हॅट्रिक साठी पारितोषिक होतं सन्माननीय फिरोजी डांगे साहेब यांच्या माध्यमातून कॅच प्राइज होतं, परंतु आता ते कॅच प्राइज परत घ्यावं लागतंय. 4 बॉल झालेत. यावेळेसचा बॉल बॅटची टोलला बॉल दडला. बॉल शॉर्ट फाईन लेग पर्यंतचा प्रवास करत असताना पाहायला मिळाला. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा देखील पूर्ण होत असताना पाहायला मिळाल्या. या 2च्या मदतीनं धावफलकावरती धावा 36 अंकावरती पाहायला मिळतात. आतापर्यंत 36 झाल्यात. 71चा
ग्रामीण भागातील खेळाडूंना मोठं प्लॅटफॉर्म निर्माण करून देणारं व्यक्तिमत्व म्हणजे तुषारजी शिंदे यांचा आपण या अतिथी मंचावरती यथोचित मान सन्मान करीत आहोत. मायची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ देऊन हा मान सन्मान केला जातोय. धन्यवाद तुषारजी, आपण आलात, मुलाचा वेळ दिलात त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्या आयोजकांच्या वतीने आपले मनापासून आभार आणि धन्यवाद. सनाउल्लाह दर्जी यांना देखील विनंती आहे की आपण देखील मंचावरती आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. पहा लॉंग ऑनला एक बाईक वाल्या लाईट चालू आहे, गाडी थोडीशी बंद करा. मला वाटते स्कूटी आहे, दोघे जण बसले. सौद आहेत का तिथे? सौद आपण जवळ तिथे स्कूटीवरती बसले दोघे जण, त्यांची बाईकची लाईट बंद करायला सांगा. बघा स्कूटीवाले दोघे जण. थँक्यू. ओके थँक्यू. 40 धावा धावफलकावरती आहे. तन्वीर गोलंदाजी मार्कवरती वेगाचा बादशाह वेगानं सुटलाच. यावेळेस बॉल अप ट्रॅक होता, खेळायचा होता मोठा फटका. बादशाह आतल्या कडेला अगदी मॅचच्या मधोमध चेंडू येत नाहीये. हुजेफा आणि सूरज प्रजापतीची जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतीये. हुजेफानं आज प्रत्येक मॅच मध्ये सातत्य राखलंय, प्रत्येक मॅच मध्ये त्यानं योगदान दिलंय. ही मॅच देखील महत्वाची आहे. सेमी फायनल नंबर 2 मध्ये आपण आहोत आणि अशा वेळेला हुजेफाच्या बॅटमध्ये देखील धावा येत असताना मॅचला फिनिश देखील करणं महत्वाचं राहणार आहे. त्याच वेळेला ज्येष्ठ मार्गदर्शक सन्माननीय मोहम्मद शेठ डबीर यांचं देखील शुभ आगमन झालं. साहेब आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आहे. मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय, बॅटर बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळालंय. त्याच वेळेला सन्माननीय मोहम्मद शेठजी डबीर साहेब यांचं देखील शुभ आगमन झालं. वेलकम, आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आज अंतिम दिवस असल्या कारणाने मान्यवरांची मांदियाळी देखील आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक रोहा तालुक्यातील दिग्गजांनी, आपल्या मोहल्ल्यातील दिग्गजांनी आज या स्पर्धेदरम्यान हजेरी लावलेली पाहायला मिळाली आहे. तन्वीरचा पुढचा बॉल स्लोवर वन होता, पिक करू शकले नव्हते. अगदी हुजेफाचा बॉल अंगावर, त्याला खराब प्रदर्शन. बॉल लॉंग स्टॉपला प्रस्थान. 4 धावा, लेग बायचा इशारा, चौकार. थँक्यू. मोहम्मद शेठ डबीर साहेब यांचा शुभागमन झालं. मी विनंती करेल आपण मान सन्मान देखील करायचा आहे. 45 धावा धावफलकावरती आहेत. 7 चेंडूंचा खेळ बाकी आणि 26 धाव्यांची आवश्यकता आहे. नगरसेवक अरबाज जी मनेर आणि सरफराजी बंदरकर, मी आपणास विनंती करतोय की आपण मंचावरती आपल्या शुभाताना हा मानसन्मान आपण करूयात. उपस्थित मान्यवर सन्माननीय मोहम्मद शेठजी डबीर साहेब यांचा हा मानसन्मान करीत आहोत. कॅमेरामन थोडंसं स्टेज कव्हर करा. या अतिथी मंचावरती आपण यथोचित मान सन्मान करीत आहोत. मोहम्मद शेठजी डबीर साहेब यांचं शुभागमन झालं आणि त्यांचा आपण मान सन्मान करीत आहोत. ज्येष्ठ मार्गदर्शक, प्रत्येक युवांच्या आणि तरुणांच्या मागे राहणार हे व्यक्तिमत्व व त्याच वेळेला वरचा मोहल्ला माजी अध्यक्षपद देखील त्यांच्याकडे आहे आणि त्याच वेळेला माजी सिकूर नगरसेवक मोहम्मद शेठ डबीर साहेब यांचा हा मान सन्मान या अतिथी मंचावरती आपण करीत आहोत. धन्यवाद शेठ, आपण आलात, आपला वेळ दिलात, या स्पर्धेला हजेरी लावलीत त्याबद्दल पुन्हा एकदा आपलं मनापासून आभार. 45 वरती आणखीन एक धक्का बसलाय. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना पाहायला मिळाले. अमीन तुलवे आणि 7ची जोडी मैदानाच्या आतमध्ये. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 26 आवश्यकता आहे. 6 मध्ये 26 बनवायच्यात. या प्रीमियर लीग मधील सर्वाधिक महागडा खेळाडू अमीन तुलवे सध्याच्या घडीला ऑन स्ट्राईकला. चला स्पीडअप घ्या, जास्त वेळ घेऊ नका. अजून देखील फायनलची मॅच आपल्याला खेळवायची आहे. मुझीब 11, चला आपण कॅप्टनला पाठवून द्या लगेच टॉस साठी. आपण हजर राहायचं आहे. मुझीब 11 टीमचे कॅप्टन प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे.
6 मध्ये 26 आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती अकीप आहे. पहिलाच बॉल अकीपचा समोर केला. लॉंग ऑन मध्ये फिल्डर आहेत तैनात. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न केला. दुसरी मिळेल का? नाही. पंचांचा इशारा. OUT आउट. सर्वाधिक महागडा अमीन तुलवे बाद. धन्यवाद डीजे. त्याच वेळेला सन्माननीय राजू शेठजी जैन साहेब नगरसेवक तथा बांधकाम सभापती यांचा देखील शुभ आगमन होत असताना पाहायला मिळालं. त्यांना देखील विनंती आहे की आपण देखील मंचावरती आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. नगरसेवक तथा बांधकाम सभापती राजू शेठ जैन साहेब यांचा शुभ आगमन होत असताना आपल्याला पाहायला मिळालं. आज सगळ्यांचीच मंडळी पाहायला मिळते. प्रमुख उपस्थित मान्यवर रोहा अष्टमी मोहल्ला चॅम्पियन लीग 2026 मध्ये प्रचंड सगळ्यांचंच प्रेम पाहायला मिळालं. मैदानाच्या आतमध्ये जाऊया जिथे अडबा बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटर साधनं मुशीरनं प्रयत्न केला होता. 2 धाब्यांचा प्रयत्न केला. 2 धाबा देखील पूर्ण केल्या गेल्यात. 2 धाब्याच्या मदतीनं धावफलकावरती धावा 48 अंकावरती पाहायला मिळाल्या. 4 बॉल आणि 24 आवश्यकता. 23 आवश्यकता. 4 षटकारांची आवश्यकता असताना पहिला षटकार बॅटर मुशीर याच्या बॅटमध्ये असताना पाहायला मिळालाय. थँक्यू. षटकार आला. षटकाराच्या मदतीने संघाची टोटल 54 वरती आहे. 3 बॉलचा खेळ बाकी. 17 अजून देखील आवश्यकता. 4 मारायचे होते. 1 आलाय. अजून 3 येतील का? मुशीर मैदानाच्या आतमध्ये. दुसरा येतोय की काय? बॉल हवेमध्ये. फिल्डर बॉलचा खाली. विकेट होईल पतंग. मॅच मध्ये मजबूत पकड. टीम आरबाज 11 या संघाची. बॅटर बाद. बेलूशेठ हाफिज देलूशेठ हाफिज यांचं देखील शुभागमन होत आहे. तरुण उद्योजक आहेत. त्यांचं देखील शुभागमन होत असताना पाहायला मिळालं. त्यांना देखील विनंती आहे की आपण देखील मंचावरती आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आहे. त्याच वेळेला सन्माननीय मजरजी सिद्दीक साहेब यांचं देखील शुभ आगमन होत आहे. सगळ्याच प्रमुख उपस्थित मान्यवरांचं या स्पर्धेच्या वतीनं आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत करूयात. माननीय आमदार अनिकेत भाई तटकरे यांच्या माध्यमातून ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा येत्या 2 दिवसांमध्ये पार पडत असताना पाहायला मिळाली. त्याच वेळेला ही स्पर्धा पार पडत असताना ज्यांचा महत्वाचा आणि मोलाचा वाटा राहिलाय ते सन्माननीय रवीजी चाळके साहेब, ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पार पडण्यासाठी तब्बल 50,000 रुपयाचा रोख धनादेश देखील देण्यात आलाय. त्यांच्याच प्रयत्नातनं ही स्पर्धा अगदी यशाकडे साकारत असताना पाहायला मिळाली आहे. त्याच वेळेला सन्माननीय राजू शेठजी जैन साहेब यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेसाठी रोख रक्कम 21,000 रुपयाचा धनादेश देण्यात आला. त्यांचं देखील सगळ्या आयोजकांच्या वतीनं मनापासून आभार. त्याच वेळेला सन्माननीय दिलवरजी साहेब यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेसाठी रोख रक्कम 15,000 रुपयाचा धनादेश देण्यात आला. त्याच वेळेला उपनगर अध्यक्ष सन्माननीय अहमदजी दर्जी साहेब यांना देखील विनंती आहे की आपण देखील मंचावरती यायचं आहे. आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनापासून हार्दिक असं स्वागत आहे. 2 बॅक टू बॅकचा विकेट आल्यात. एका बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आणि आवश्यकता 17 धावेची. आरबाज 11 फायनलचा प्रवास करत असताना पाहायला मिळाला.
तिथे चला फायनलचा आपण टॉस घेऊयात. प्लेअर ऑफ द मॅच आपण बक्षीस समारंभामध्ये देऊयात. ओके, टॉस साठी या दोन्ही टीमचे कॅप्टन अरबाज 11च्या विरोधामध्ये कालच्या दिवसामध्ये फायनलला दाखल झालेला संघ मुझीब बॉईज या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण लगेच टॉस साठी या, जास्त वेळ घेऊ नका. मुझीब बॉईजच्या विरोधामध्ये खेळत असताना अरबाज 11 या दोन संघादरम्यानची लढत पाहायला मिळेल. येस, सुफियान सिद्दीक हार्ड क्रिकेटमध्ये हार जीत ही होत असते. एकाला विजय व्हावं लागतं, एकाला पराभूत व्हावं लागतं. त्याच वेळेला प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आवाज आपण ऐकूया. टॉस दरम्यान नरेजी शीत सरांचा आवाज ऐकूया. अंतिम मॅचचं टॉस करण्यासाठी मान्यवरांना विनंती करूयात. नगरसेवक त्याच वेळेला बांधकाम सभापती सन्माननीय राजू शेठजी जैन साहेब, मी आपणास विनंती करतो की आपण आपल्या शुभातानं या स्पर्धेतील अंतिम मॅचचं नाणेफेक करायचं आहे. पुन्हा एकदा विनंती असेल राजू शेठजी जैन साहेब आपणास की आपण आपल्या शुभातानं अंतिम मॅच फायनल मॅचचा नाणेफेक आपल्या शुभातानं करायचा आहे. एका बाजूला अरबाज 11च्या विरोधामध्ये मुझीब बॉईज या दोन संघादरम्यान या स्पर्धेतील पर्व 1 मधील चॅम्पियन होण्याची लढत. आवाज पुढचा नरेजी शीत सरांचा. धन्यवाद सर. आजच्या दिवसातली शेवटची लढत ही 4 षटकाची आपल्याला पाहायला मिळेल. राजू शेठ जैन यांच्या शुभ हातात